श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो श्री ज्ञानराजा स्तोत्र कविता मा पुण्यराशी नमस्कार या श्री ज्ञानेश्वरांशी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मति प्रकाशु म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजे। सर्व गुरुजनांना बंधुवर्गांना माता पितांना आणि तेथे भगवान दादा गुरु यांच्या चरणाशी साष्टांग दंडवत करून आणि माझे माता पिता आणि परमपूज्य सुधांशुजी महाराज यांना वंदन करून इथे बसलेले आचार्यजी यांनाही साष्टांग दंडवत करून मी आजच्या प्रवचन सेवेला सुरुवात करीत आहे। वेळ कमी आहे, फक्त 10 मिनिटच मी आपले देणार आहे। तर आता तुकाराम जवळ आलेले आहे म्हणून देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती आणि जगद्गुरु अशी पदवी घेतलेले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। अभंग असा आहे, आता तरी पुढे साधी उपदेश नका करुणाच आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपला रे चित्त शुद्ध करा गीत ते करावे देवाचे चिंतन करुणिया मना एकवीय तुका म्हणे लागो होय तो व्यापार करा काय पार शुभवागे। तुकाराम महाराजांनी या त्या अभंगातून आपल्या आयुष्यात आपण काय केलं पाहिजे याचा उल्लेख आवर्जून या अभंगातून आपल्याला करून देत आहे। आपले हे आयुष्य हे आपले काही कवडी मोलाचं नाहीये, तर किती जन्म आपल्याला घ्यावे लागतात। 84 लक्ष योगी जन्म वेळा गेल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला लागतो आहे आणि या मनुष्य देहाचं सार्थक जर करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे हे तुकाराम महाराज आपल्याला या अभंगाद्वारे सांगत आहे। पहिल्या कडव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश। आता तरी म्हणजे कसं, याचा अर्थ काय होतो, आपण आपल्या व्यवहारामध्ये पाहतो आपलं बाळ अंगणात खेळत असतं, रविवारचा दिवस असतो, दिवसभर ते खेळण्यातच गुंग झालेलं असतं आणि सोमवारच्या दिवशी त्याचा जो गृहपाठ असतो तो करायचा राहिलेला असतो। म्हणून आईची तळमळ चाललेली असते। आई म्हणते की बाळा चल आता तरी बस कर ना तुझं खेळणं, आता तरी अभ्यास करायला घे। म्हणजे आता तू आतापर्यंत जे केलंय ते जाऊ दे, आता तरी पुढं तू काय करायचं घे त्याच्याकडे तू लक्ष दे। त्याचप्रमाणे आपल्याला जगद्गुरु सांगतायत की आता तरी तू जे काय केलं आहे ते सर्व सोडून दे आणि आता तरी तू काय कर, नका करू नाश आयुष्याचा। म्हणजे जो काही नाश केला हे निश्चितच महाराजांना माहित आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल तुम्हाला। जर आपण नाश केला नसतं तर तुकाराम महाराजांनी आपल्याला म्हटलंच नसतं। हे माझ्यामध्ये मी आपलं सांगते आहे, म्हणजे जसं अर्थ लावा तसं माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे सुचते त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करते। आता तरी म्हणजे तुम्ही जे काय केले ते आतापर्यंत त्याच्याकडे पाहू नका, तर यापुढे जे काय करायचं आहे तर तुम्ही तुमचं आयुष्याचं स्मरण करायचं आहे आणि नका करू नाश आयुष्याचा। जे काही नाश कशामुळे होते हो आयुष्याचा, आपण नाश कशामुळे होतोय याचं आपण लक्षच देत नाही।
फक्त माझं माझं याच्यातच आपलं आयुष्य चाललेलं आहे. आयुष्याचा नाश करायचा म्हणजे त्याचे अनेक साधन आहेत. कुणी व्यसनाच्या आहारी जाऊन आयुष्याचा नाश करून घेते, कुणी पैशा पाण्यामध्ये गुंग होऊन अहंकार वृत्तीने आपल्या आयुष्याचा नाश करून घेत आहे. जीवनामध्ये कशाला महत्व द्यायचं आणि कशाला महत्व द्यायचं नाही हेच मनुष्याला कळत नाहीये. म्हणून संत म्हणतात की आता तरी तुम्ही सावध व्हावे सावध, आता थोडा माया आशा. आपण या आयुष्याचं सोनं करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय, आयुष्याचा नाश करायचा नाही म्हणजे नेमकं काय करायचंय. तर या आयुष्यामध्ये येऊन आपण भजन पूजन याद्वारे आपण भगवंताला शरण जायचंय आणि भगवंताशी एकरूप होऊन आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे. ज्या वेळेला रणांगणामध्ये अर्जुन आणि इथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की हे जे शस्त्र आहे तुझे खाली टाकू नको, हे शस्त्र उचल आणि जे समोर आहेत तुझे आप्तस्वर्गीय त्यांच्यावर बाण सोड. त्यावेळेला अर्जुनाचा हात थरथरतात आणि अर्जुन म्हणतात की नाही, मी यांच्यावर बाण चालू शकत नाही, माझे आप्तस्वर्गीय आहे, मी यांच्यावर कसं बाण चालू. त्यावेळेला अर्जुन म्हणतात, भगवंत म्हणतात की नाही, तू हे विसरून जा, फक्त तू तुझं कर्म कर आणि याचं ज्या फळाची अपेक्षा करू नको, याचं काय होणार आहे पुढे त्याचा विचारही तू करू नको. तू स्वतः जे काही म्हणजे वर्तमानात झालेलं पुढचं भविष्याचा विचार करू नको आणि मागे काय झालंय त्याचाही विचार करू नको. म्हणजे तुला जे काय कर्तव्य आहे, जे काही कर्म आहे ते तुला कळलंच पाहिजे आणि याच्यातून तुला सुटका नाहीये. कर्म हे महत्वाचं मानलेलं आहे आणि कर्म जर करायचं असेल तर आपण सत्कर्म केलं तरच आपल्या या देहाचं सार्थक होणार आहे. या सत्कर्माला जाण्यासाठी आपण या भक्तीच्या मार्गाने जायला पाहिजे. म्हणून इथे मौली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तरी जर जोडणी महिला ये भक्तीच्या वाटेला या पावसी अवेग निजधाम मागे. म्हणजे तू काय कर, जडजडूनही महिला मध्ये या मार्गाला लाग, त्याच्याने तू काय होशील तर तू भक्तीच्या मार्गाला लागला तर माझ्यापर्यंत माझ्या या आत्मस्वरूपाला तू प्राप्त होशील असं भगवंत म्हटलेलं आहे. आणि एके ठिकाणी एका ओळीतून माऊली म्हणतात, तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये काठी. म्हणजे तू जे तुझं हे मन आहे हे माझ्या चरणी लाव आणि या माझ्या चरणी जर तू तुझं मन लावलंस, तू जर एक चित्ताने माझं स्मरण केलं, माझ्याशी एकनिष्ठ राहिलास आणि माझं जर सतत चिंतन ध्यास केलास आणि नामस्मरण केलं तर तू माझ्यापर्यंत नक्कीच प्राप्त होशील, माझ्याशी तू एकरूप होशील. तू मला हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये काठी. म्हणजे सगळीकडे मी एकच आहे आणि त्या एकाच तुम्हाला प्राप्त होशील. बाकी तुला काही करण्याची गरज नाहीये. आता हे आपल्याला सगळं कळतंय पण तरी आपल्याला या संसाराचा मोह सुटत नाहीये. आपण 4 महिने कसं राहिले हे आपल्यालाच माहिती, पण त्याच्या मागे आपल्या दादागुरूंची खूप मोठी कृपा आहे. यांनी हे विसरून चालता कामा नये. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेमुळेच आपण ही परिक्रमा पूर्ण करत आहोत. त्यांच्याकडे जर बघितलं तर अगदी अंतःकरण कळवळून येतं आणि डोळ्यात नकळत अश्रू येतात आणि असं वाटतं की परमेश्वरा आपल्यासाठी एवढा हाती दिसतोय आणि आपलं म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी कर्तव्य आपण केलं पाहिजे. नक्कीच परमेश्वराने जर आम्हाला संधी दिली किंवा केवळ मला तर मी वैयक्तिक सांगते तर संधी दिली तर दादागुरूंच्या म्हणजे जे एक वाक्य जरी आम्ही आयुष्यात जपलं तरी आमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे आणि ते सार्थकी लागणार आहे आणि ते जपण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आमची मानव बुद्धी असं अपुरी आहे, आम्ही अज्ञानी बालक आहोत, पण तरीही आपण त्यांच्या वचनाला आपण पाळलं पाहिजे आणि त्यांनी जे काही सांगतात त्याच्याकडे लक्ष देऊन आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच आपल्याला संत सुद्धा आपल्याला हे सांगतात. आणि हे आजचे जे दादागुरूंचं आपण रूप पाहतो हे साक्षात म्हणजे गजानन महाराज आणि स्वामी समर्थच मला वाचतात आणि तुम्हाला खोटं वाटेल दादागुरू 2 वेळामध्ये स्वप्नात आले आणि अक्षरशः म्हणजे मला त्यांनी दर्शन दिलेले आहे.
आणि समोर होतच आहे. पण जे काही म्हणजे मनाच्या अंतर्गणापासून मी तुम्हाला सांगते की जे जाते संत म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊलीच म्हणावे लागेल आणि त्यांच्या सोबत आपण जातो हे आपलं परमभाग्य अहोभाग्य आपल्याला लाभलेलं आहे. तर असं या संतांच्या सहवासात आपण आहोत. म्हणून संत म्हणतात तुम्ही संत माये बाप तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान. दादांची कीर्ती एवढी मोठी आहे, एवढी अलग आहे आणि अजूनही ती गळणाला भेटणार आहे. आणि अशा या संतांचं मी काय बोलणं सांगावं, अजून माझे शब्द अपुरे पडतील त्यांच्याबद्दल जर काय बोलायचं म्हटलं तर. आणि इथे मला बोलण्याची जे इथं बसायची सुद्धा आपली एवढी पात्रता नाही हो, तर त्यांच्या केवळ आशीर्वादानेच मला इथे संधी मिळालेली आहे. तर असं हे जीवन आपल्याला सार्थकी लावायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो तुमचा हा आयुष्याचा नाश करू नका आणि तुमचं हे मन एकविध करून घ्या आणि चिंतनाद्वारे तुम्ही तुमचं मन परमेश्वराकडे लावा. आणि शेवटी आपल्या चरणामध्ये संत म्हणतात घट घट महादेव नर्मदा परिक्रमा. काय चाललं? संत म्हणतात की तुम्ही असा व्यापार करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. तुमचा घर प्रपंच चालवण्यासाठी तुम्हाला काहीतरी कष्ट करावंच लागणार नाही. तुमचा जो व्यापार आहे तो तुम्ही सन्मार्गाने आणि सत्कर्माने सत्याने तुम्ही करा आणि तुमचं जीवनाचं सार्थक करून घ्या. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवा. मी काय फार शिकवणार आहे तुम्हाला सगळं कळत आहे. फक्त तुम्ही आचरणात आणा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करा. रामदास स्वामी आपल्याला एका अभंगामध्ये आपल्याला सांगतायत की 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग काय नयन सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण 20 वर्ष झाली 20 वर्ष पूर्ण होती तारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण 40 पूर्ण झाली डोळ 40 आली डोळ मुरळ पडली कैसा दूर सावध सावधान वाचे वदानारायण 50 वर्ष पूर्ण होती हत्तीदाताच्या पंक्ती काळे केस शुभ्र होती त्याची म्हातार म्हणती सावध सावधान वाचे वदानारायण वर्ष 60ची बुद्धी नाठी आता येते मग काठी 60ची बुद्धी नाठी आता येते मग काठी त्याची म्हातार म्हणती सावध सावधान वाचे वदानारायण 70ची झाली दैना उठल्याने बसवेना बसल्याने उठवेना मग तो झाला सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण 4 मिळून 80 मग तो झाला जीव सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण वर्ष झाली या 90 बोलवे ना काय शब्द वर्ष झाली या 90 बोलवे ना काय शब्द स्त्री पुरुष म्हणती आता तोडा संबंध सावध सावधान वाचे
शतक पूर्ण झाला आला तैसा वाय गेला रामदास स्वामी म्हणे योगी पावन झाला योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदान नयन सावध सावधान वाचे वदान नयन तर अशा प्रकारे संतांनी आपल्याला सांगितलं आहे भावांनो तुम्ही सावध व्हा आणि आपल्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका एवढे हे दोन शब्द मी बोलून येथे प्रवचन रूपी सेवेला विराम देतो धन्यवाद दादा गुरु भगवान की जय नर्मदा मैया की जय नर्मदे हर नर्मदे हर once more